नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका शेडमाके मडावी, स्त्रीरोग तज्ञ आणि फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट, श्री स्वामी समर्थ मदर अँड चाइल्ड क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, गडचिरोली. बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की मॅडम माझं अगोदर सीझर झालेलं आहे, आता मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय करू शकते का? तर हे डिपेंड करते की तुमचे जे अगोदरचे सीझर झालेले आहे ते कोणत्या कारणामुळे झालेलं आहे, किंवा अगोदरचे जे सीझरचे टाके कसे होते, गर्भाशयावर कोणत्या प्रकारचा टाका दिलेला आहे. तुमचं जर पहिला सीझर झालेला आहे आणि त्याच्यावर ते गर्भपिशवीवर जो टाका आहे तो आडवा असेल, लॉन्जिट्युडिनल असेल, तर तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी ट्राय करू शकता. त्याच्यानंतर तुमचं जे पेल्विक कॅव्हिटी आहे ते नॉर्मल असेल तर आपण ट्राय करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मल कळा वेदना चालू होऊ शकत असेल तर त्या कंडिशनमध्ये आपण नॉर्मल ट्रायल देऊ शकतो. त्याच्यामध्ये बाळाचं जर वजन 3.5 किलोपेक्षा कमी असेल तेव्हा आपण नॉर्मल ट्रायल देऊ शकतो. तर अशा कंडिशनमध्ये आपण नॉर्मल ट्रायल देऊ शकतो. आणि जर तुमचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सीझर असतील, त्याच्यानंतर बाळाचं वजन 3.8 kgच्या वरती असेल, त्याच्यानंतर पेल्विक कॅव्हिटी ॲडिक्वेट नसेल, त्याच्यानंतर जो गर्भपिशवीचा जो इन्सिजन दिलं होतं तो व्हर्टिकल असेल, क्लासिकल व्हर्टिकल स्कार असेल आणि त्याच्यानंतर बाळाची जर खालच्या लेवलवर असेल, प्लॅसेंटा प्रिव्हिया असेल, तर अशा कंडिशनमध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही. अशा कंडिशनमध्ये आपल्याला परत सीझरच करावा लागू शकतो. आणि तसेच या गुंतागुंतीचे काही प्रॉब्लेम्स असतील, जसं की पेशंटला अनकंट्रोल थायरॉइड असेल, अनकंट्रोल शुगर असेल, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नाही, आपल्याला सीझरच करावं लागेल. तर ते डिपेंड करते की तुम्हाला जर नॉर्मल ट्रायल द्यायचं असेल पहिल्या सीझर नंतर, तर हे सगळे गोष्टी बघाव्या लागतात की कोणत्या प्रकारचं इन्सिजन दिलेला होता गर्भपिशवीवर, किती सीझर झालेले आहे, बाळाचं वजन किती आहे, त्याच्यानंतर प्लॅसेंटल लोकलायझेशन, बाळाला पाणी किती आहे. तर या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करते की आपण पहिल्या सीझर झालेल्या पेशंटला नॉर्मल ट्रायल द्यायचं किंवा नाही. थँक्यू.